पुंडलिकवर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे। श्री गजाननाला नमस्कार असो। एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता। ती हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असताना तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले। तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले। ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरला सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा। ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारद, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे। स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो। हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदाला जातो। हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य संतती देणारे आहे। याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात। सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी, दूध, तूप, साखर, रवा सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने 1.25 पावशेर, 1.25 शेर, 1.25 किलो घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बंधू बांधव, परिवार व मित्र यांच्या सहश्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा। नंतर सर्वांस भोजन करावे। श्री सत्यनारायणाची पूजा देवळात पवित्र जागी करावी। हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे। हरये नमः, हरये नमः। स्कंदपुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय ते समाप्त झाला। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। हरि ओम, हरि ओम, हरि ओम।